नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी चमचमीत, शरीराला खूपच अशी फायदेशीर कडूभाजी कशी करायची ती बघणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे. तर ही कडूभाजी पावसाळ्यामध्ये उगविणारी एक रानभाजी आहे. तिच्या नावाप्रमाणेच थोडी कडवट असते, पण योग्य पद्धतीने बनवल्यास ती अतिशय चविष्ट आणि पौष्टिक लागते. ग्रामीण भागात या भाजीला खूप महत्त्व दिले जाते आणि अगदी आवडीने खाल्ली जाते. तर अशा प्रकारे अगदी वेलाप्रमाणे दिसणारी ही भाजी करायला अतिशय सोपी आहे. अगदी काही मिनिटात तयार होतो. पण ही भाजी साफ करायला अगदी थोडा जास्त वेळ घेतो. कारण ही भाजी अगदी वेलाप्रमाणे आहे. तुम्ही बघू शकता अगदी त्या वेल्याला अगदी बारीक असे पानं आहे आणि ते पानं आपल्याला त्या वेलापासून वेगळं करायचे आहे. त्यामुळे अगदी एक-एक पान किंवा त्या पानाचे गुच्छे आपल्याला तोडून अशा प्रकारे संपूर्ण भाजी ही साफ करायची आहे. जोपर्यंत अतिशय कोवळा जो भाग असतो, तो अशा प्रकारे आपल्याला तोडून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे सेम संपूर्ण भाजी मी साफ करून घेतलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता, भरपूर अशी दिसणारी भाजी अगदी खुडून भरपूर अगदी थोडाशीच झालेली आहे. त्यामुळे या भाजीला साफ करायला अगदी थोडा जास्त वेळ लागतो. आता ही भाजी आपल्याला अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवायचं आहे. कारण भाजीमध्ये भरपूर प्रमाणात माती असतो. तर अशा प्रकारे इथं जवळपास 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही भाजी सुरुवातीला धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर आपण या भाजीला जवळपास अगदी 2 ते 3 उकळी येईपर्यंत उकळून घेणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता 2 ते 3 ग्लास पाणी टाकून आपल्याला ही भाजी अगदी 2 ते 3 मिनिटासाठी उकडायची आहे. अगदी छान 2 ते 3 उकळी आली, की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी संपूर्ण थंड होण्यासाठी ठेवायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने पुन्हा या भाजीला धुवायचं आहे. तर अशा प्रकारे उकडून घेतलेली भाजी आपण साईडला ठेवूया आणि तोपर्यंत भाजी करायला घेऊया. तर भाजी करण्यासाठी अगदी थोड्या तेलाचा वापर करायचा आहे. अगदी अर्धा वाटी मी तेल घातलं. तेल गरम झालं की लगेचच जिरं, मोहरी, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कांदे घालायचे आहे. आता कडू भाजी थोडी आपल्याला तिचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपल्याला कांद्याचा वापर जास्त करायचा आहे. तर इथं मी जवळपास 2 ते 3 मीडियम साइजचे कांदे घेतले. कांदे छान आपल्याला बारीक असे कट करायचे आहे आणि कांद्याला अगदी छान सोनेरी कलर येईपर्यंत परतायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता कांद्याला हलका रंग चढलेला आहे. हलका तांबूस सोनेरी कलर आलेला आहे आणि नंतर यामध्ये अगदी काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर त्यासाठी अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर आणि एक मोठ्या साइजचा टोमॅटो कट करून घालायचा आहे. तर अशा प्रकारे इथं सर्व जिन्नस आपण घालून घेतलं. अजून तिखट आणि मीठ आपलं बाकी आहे. तर सुरुवातीला टोमॅटो हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आणि नंतर यामध्ये जवळपास 1 ते 1.5 चम्मच तिखट घालूया. आता आपण इथं मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे तिखट अगदी थोडं घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त असा झणझणीत तेल उतलेलं आहे. मसाला आपला अगदी तयार झालेला आहे. कांदा, टोमॅटो आणि सर्व जिन्नस छान शिजले गेलेले आहे आणि या स्टेजला आपण जी उकडून घेतलेली भाजी आहे, ती घालायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी उकडलेली भाजी उकळल्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं. छान आपल्याला ती भाजी पाणी नितळण्यासाठी एखाद्या झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये तुम्ही ठेवून द्या आणि नंतर ही भाजी आपल्याला टाकून अगदी 2 ते 3 मिनिटं कांद्यासोबत शिजवून घ्यायची आहे. ही भाजी उकडलेलीच असतो, शिजायला अजिबात तिला वेळ लागत नाही. त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटं आपण फक्त ह्या भाजीला वाफवणार आहोत आणि लगेचच आपली ही भाजी तयार होणार आहे. इथं तुम्ही बघू शकता भाजीला अगदी मस्त असा सुरेख रंग आलेला आहे. दिसायला तर भारी दिसत आहे आणि नंतर यामध्ये याचा कडवटपणा थोडा बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडं मी अर्धा ते पाऊण चम्मच साखर घातलेली आहे. साखर घालायची नसेल तर तुम्ही गूळ घातलं तरी चालेल.
तर पुन्हा आपल्याला साखर घातल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी भाजी वाफवून घ्यायची आहे. सर्व मिक्स करून घेऊया भाजीला आणि अगदी 1 मिनिटासाठी वाफवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता भाजीला अगदी मस्त असा तेल उतलेला आहे. अगदी आपण थोड्या प्रमाणात तेल घातलं होतं, तरी पण भरपूर असा मस्त भाजीला तेल उतलेलं आहे आणि इथं आपली मस्त अशी झटपट, चविष्ट आणि मस्त अशी झणझणीत कडू भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे ही कडू भाजी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते आणि भूक वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास हिचा महत्त्वाचा योगदान मानला जातो. तर अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारी आणि आपल्या शरीराला खूपच अशी फायदेशीर ही रानभाजी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.